मॅथ्सची जर कधी आवड असेल, नेसेसरी नाही आहे की तुम्ही BSCचेच असावे किंवा MSCचेच असावे. ओके, तुम्ही कुठल्याही फील्डचे असाल, आयदर इंजिनिअरिंगचे असाल, 11वी 12वीचे असाल, कुठल्याही तुम्ही फील्डचे असाल, तर लक्षात घ्या की मी जोही टॉपिक मी तुम्हाला इथं शिकवेल तर तो तुम्हाला बिलकुल परमनंटली लक्षात राहील आणि तुम्हाला एवढ्या बेसिक लेवलवर हा टॉपिक तुम्हाला कोणी सांगणार नाही. ओके, आणि हा एकच नाही, असे खूप सारे टॉपिक तुम्हाला इथं पाहायला मिळेल. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर आता येसाल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दरवेळेला एक मॅथमॅटिक्सचा टॉपिक येत राहील आणि तुम्ही कुठल्याही फील्डचे असाल तर तुम्हाला जर मॅथ्स विषय असाल तर निश्चितच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा, कारण तो असा पर्टिक्युलर बा एखाद्या एक्झामसाठी व्हिडिओ राहणार नाही. ओके, म्हणजे आता जसं आपण एखादी पर्टिक्युलर एक्झाम आहे बा JEE त्याच्यासाठीच आपली प्रिपरेशन चालू आहे नाही, किंवा आम्ही आमच्या BSCच्या विद्यार्थ्यांसाठी एंट्रन्स एक्झामचे क्लास घेतो किंवा MSCच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही MS-सेटची एक्झाम MS-सेटचे क्लास घेतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो त्याचा बेसिक त्याचा टॉपिक आहे. तुम्ही असा टॉपिक शिकवतो तुम्हाला की मॅथमॅटिक्समध्ये आहे आणि तुम्ही जर मॅथ्स आयुष्यात विषय शिकले असाल तर एकदा माझ्याकडून निश्चितच तुम्ही शिकून घ्या. ओके, आणि पाहता जेवढी माझे तुमच्याकडे याच्यानंतर व्हिडिओ येत राहतील तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहत राहा. ओके, आज आपण एक छोटासा टॉपिक घेऊ, तो म्हणजे कोणता? डिटर्मिनंट. आता तुम्हाला वाटतं अरे डिटर्मिनंट आपण कधी शिकतो, तर डिटर्मिनंट हा नावाचा टॉपिक आपण एकदम लोअर क्लासपासून शिकतो. आपल्याला असं वाटतं डिटर्मिनंट दिसला की अरे हा आपला लई सोपा टॉपिक आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला माहीत नसेल, बऱ्याचदा एक्झामला जेव्हा क्वेश्चन डिटर्मिनंट येतात ना तर आपल्याला परफेक्ट आन्सर मिळत नाही. का? कारण लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंट काढायला एक्झामला क्वेश्चन येणार नाही, डोंट वरी, बट डिटर्मिनंटचा यूज करून तुम्हाला बरेचसे क्वेश्चन जे आहे ना ते सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे त्या मोठ्या चांगल्या डिफिकल्ट क्वेश्चनचा जो बेस असतो की तो डिटर्मिनंट आहे. म्हणजे मॅट्रायसिस डिटर्मिनंट तुम्हाला इझिली काढता आले पाहिजे. आणि काही मॅट्रायसिस असे आहे की ज्याचं डिटर्मिनंट काढताना तुम्हाला डोकं लावायचं काम नाही पडलं पाहिजे किंवा पेन आणि पेपर उचलायचं काम नाही पडलं पाहिजे. लक्षात घ्या, क्वेश्चन पाहिल्यावर तुम्हाला सांगता आला पाहिजे असे, आणि हे एकदम परमनंटली तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ओके, साधारणतः तुम्हाला एक गोष्ट सांगतो पा, जर तुम्हाला माहीत असेल, जर तुमच्याकडे लोअर ट्रायंग्युलर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रायसिस असेल तर लोअर आणि अप्पर ट्रायंगल तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेलच. ओके, म्हणजे समजा पहा 3x3चा आपला मॅट्रायसिस आहे. ओके, आणि जर याचा समजा लोअर ट्रायंगल 0 आहे, बरोबर आहे, तर आपण याला म्हणतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि जसा तुम्हाला एखादा मॅट्रायसिस दिसला की तो कोणता आहे? लोअर ट्रायंग्युलर आहे, तर समजून घ्या तो लोअर ट्रायंग्युलर असो, आयदर तो अप्पर ट्रायंग्युलर असो, ठीक आहे. तर किंवा तुमचा एखादा कुठलाही मॅट्रिक्स घ्या तुम्ही, तर जेव्हा तुमच्याकडे असं लक्षात आलं की जर तो लोअर ट्रायंग्युलर आहे किंवा अप्पर ट्रायंग्युलर आहे तर त्याचा डिटर्मिनंट काढताना कधीच तुम्हाला पेन उचलायचं काम पडणार नाही. लक्षात घ्या, समजा हा 3x3चा मॅट्रायसिस आहे, खालचा ट्रायंगल 0 आहे, बरोबर आहे, म्हणजे हा कोणता ट्रायंगल झाला? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रायसिस झाला. आणि याचा जर तुम्हाला डिटर्मिनंट विचारला तर काय कराल? तर याचा डिटर्मिनंट काढणं म्हणजे काय? तर याचा डिटर्मिनंट काढणं म्हणजे सिम्पली फक्त जे डायगोनलमध्ये एलिमेंट दिसतात त्याचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे 1 × 0 × 5 म्हणजे तुमचं याचा आन्सर जे आहे ते डेफिनेटली किती येणार आहे? 0. अशा कुठल्याही पद्धतीचा जर तुम्हाला डिटर्मिनंट मॅट्रायसिस आला म्हणजे तो लक्षात घ्या, फक्त आपण सध्या कशाबद्दल बोलत आहे? ट्रायंग्युलर मॅट्रायसिस बद्दल. ओके, तुम्हाला माहीत असेल पहा, जेव्हा तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्स घेता, आयडेंटिटी मॅट्रिक्स याच्यामध्ये काय विशेषता असते सांगा मला? याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये काय विशेषता असते की याचा डायगोनल किती असतो? 1 असतो. डायगोनल याचा 1 असतो. लक्षात घ्या, याला कोणत्या मॅट्रिक्स म्हणू शकता तुम्ही? ह्या लोअर ट्रायंग्युलर पण मॅट्रिक्स आहे आणि अप्पर ट्रायंग्युलर पण मॅट्रिक्स आहे, याचे दोन्ही ट्रायंगल 0 आहे, बरोबर आहे. आणि या केसमध्ये याचा डिटर्मिनंट जेव्हा तुम्ही काढसाल, म्हणजे समजा हा B नावाचा मॅट्रिक्स असेल तर डिटर्मिनंट ऑफ B किती करसाल? 1 × 1 × 1, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सिम्पली याचा आन्सर किती भेटल? 1 मिळत, बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या, आणि लक्षात घ्या की हा 3x3चा डिटर्मिनंट आहे म्हणूनच याचा आन्सर 1 आहे असं नाही. आयडेंटिटी कुठलाही मॅट्रिक्स घ्या तुम्ही, आयडेंटिटी 2x2चा घ्या, 3x3चा घ्या किंवा 4x4चा आयडेंटिटी मॅट्रिक्स तुमच्याकडे असेल तर समजून घ्या की त्या केसमध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट ऑलवेज किती राहते? 1. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स दिसल्याबरोबर तुम्हाला डिटर्मिनंट काढायचं कधीच काम पडणार नाही. आयडेंटिटी किती मोठा आयडेंटिटी असू द्या, 3x3चा, 4x4चा, 5x5चा, फक्त लक्षात घ्या की जेव्हा किंवा तो आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल त्याचा डिटर्मिनंट किती येईल? 1. ओके, त्यानंतर जर मॅट्रिक्स लोअर ट्रायंग्युलर आहे, जर मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर आहे तर त्याचा डिटर्मिनंट आपण कसा काढतो? फक्त डायगोनलच्या एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करायचं, बरोबर आहे. म्हणजे पहा, तुम्हाला तर ही जर गोष्ट समजली असेल तर इथे लक्षात घ्या. पुन्हा एक गोष्ट आपण घेऊ, लोअर ट्रायंग्युलर, आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं एक्झाम्पल घेतलं, आपण एक लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं एक्झाम्पल घेऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथं पाहा, पुन्हा आपण एक काय करू, पुन्हा आपण एक 3x3चा जो मॅट्रिक्स आहे घेऊ, पण त्या मॅट्रायसिसमध्ये आता आपण काय घेऊ? वरचा ट्रायंगल 0 घेऊ, चालते? ठीक आहे, पहा आता आपण वरचा ट्रायंगल 0 घेतला. ओके, वरचा ट्रायंगल आपण 0 घेतला आणि आता जर तुम्हाला विचारलं की बा याचा डिटर्मिनंट काय होऊ शकते, बरोबर आहे. आता हे जे पाहून घ्यायचं काय करसाल, मग तो डायरेक्ट लक्षात घ्यायचं. जसा तुम्हाला दिसला की मॅट्रिक्स हा कुठला आहे, इथं वरचा ट्रायंगल 0 आहे म्हणून याला तुम्ही काय म्हणसाल? लोअर ट्रायंग्युलर म्हणसाल. आणि याचा डिटर्मिनंट काढणं म्हणजे काय कराल? तर याचा
डिटर्मिनंट काढणं म्हणजे डायगोनलच्या एलिमेंटचं फक्त काय करसाल, मल्टिप्लिकेशन करसाल, बरोबर आहे. म्हणजे तुमचा डिटर्मिनंट जर तुम्हाला ट्रँग्युलर दिला तर तुम्हाला एका मिनिटात काढता येईल, पण नेहमीच असं होईल का, नाही, कारण सगळेच क्वेश्चन काय ट्रँग्युलर मॅट्रिसेसवर येतील का, नाही. मग तुम्हाला दुसरा अनादर मॅट्रिक्सचा पण डिटर्मिनंट काढता आला पाहिजे. मग ही काय प्रोसिजर असते बा, पहा आता कशी गंमत आहे. तर इथं जर तुम्ही लक्षात घेतलं, पहा ए नावाचा एखादा मॅट्रिक्स आहे तुमच्याकडे, समजा कुठलाही घेऊन आपण 1 - 1 0 घेतला, 2 घेतला, 4 घेतला, 6 घेतला, मी इथं 0 घेतला, 1 घेतला, 0 घेतला. आता मजा पहा कशी आहे, याच्यामध्ये एक मॅट्रायसिस आहे, बरोबर आहे. हा 3x3चा मॅट्रायसिस आहे. आता लक्षात घ्या, आता इथं तुमच्याकडे कोणताच ट्रँगल 0 नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे नेहमी डायगोनलचीच मल्टिप्लिकेशन करसाल का, नाही. लक्षात घ्या, ट्रँग्युलर असेल तरचचीच गोष्ट आहे ते. जर तो लोअर ट्रँग्युलर असेल, अप्पर ट्रँग्युलर असेल, तरच तुम्ही डायगोनलची काय करसाल, मल्टिप्लिकेशन करसाल. कशासाठी, डिटर्मिनंटसाठी. आता जर तो असा मॅट्रिक्स आहे जो लोअर ट्रँग्युलर नाही, अप्पर ट्रँग्युलर नाही, तर याची एक शॉर्ट ट्रिक्स आहे. पहा, याचा जर तुम्हाला म्हटलं डिटर्मिनंट काढा, तर काय करायचं पहा. एक तुम्हाला सांगत आहे, हे जो पहिले मॅट्रिक्स आहे ना, हा आपण लिहून घेऊ. कोणता आहे हा, 1 आहे, -1 आहे, 0 आहे. लक्षात घे जा, इथं 2 आहे, 4 आहे, 6 आहे. इथं तुम्हाला 0 मिळेल, 1 मिळेल, 0 मिळेल, बरोबर आहे. आता तुम्ही हा एक मॅट्रिक्स घेतला, याचा तुम्हाला डिटर्मिनंट काढायला सांगितला. मग याचा डिटर्मिनंट कसा काढसाल तुम्ही, तर लक्षात घ्या. आता पहा, याच्यामध्ये मी तुम्हाला वेगळ्या कलरच्या पेनने लिहून देतो, म्हणजे तुम्हाला पटकन समजू शकते. आता पहा, इथं तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. तर पहा, आता काय करायचं, इथे काय करायचं, हा जो 0 आहे हा इकडून लिहून घ्यायचा. पाहून घ्या, हा इथचा 0 इकडून लिहून घ्यायचा, इकडला 1 आणि 0 इकडे लिहून घ्यायचा. साधीच गोष्ट आहे, फार काही कठीण नाही आहे. हे तुम्हाला ट्रिक्स कधी पण कामात पडेल, जेव्हा किंवा तुम्हाला डिटर्मिनंट काढायचं काम पडेल तेव्हा. म्हणजे हा जो 0 आहे हा इकडून लिहिला आपण, आणि तो जो 0 आहे हा जो तुमचा 1 आहे हा इकडून लिहायचा, बरोबर आहे. काय केलं आपण, हा वरचा 0 इकडला 0 इकडे लिहिला, आणि इथचा 1 आणि 0 जो आहे तो इकडून लिहिला, बरोबर आहे. मग आता काय करायचं पहा, याच्यामध्ये तुम्हाला पहा 3 गोष्टी दिसते. आता तर तुम्ही नेहमी माहिती आहे, डिटर्मिनंट काढताना काय करतो आपण, वरून व्हॅल्यू काढतो ना, पहिले वरच्याचं मल्टिप्लिकेशन करतो, मग इकडल्याचं मल्टिप्लिकेशन करतो आपण, बरोबर. मग तीच गोष्ट करायची ना इथं पण काय करायचं. आता पहा, तुम्हाला इथं 3 ट्राय हे दिसतात, पहा 1 आणि 2 आणि 3. पहा दिसलं का तुम्हाला, 1 2 3 दिसले तुम्हाला सर्वांना. याचा काय करायचा, याचा करायचा प्रोडक्ट, याचा काय करायचा प्रोडक्ट करून काय करायची ॲडिशन. म्हणजे कशी पहा, 0 × 2 × 1 म्हणजे किती झाला होतो सांगा मला, 0 × 2 × 1 म्हणजे आन्सर 0चे येईल. आता इथं काय केलं तुम्ही, तिथं 0 घेतला. 1 × 1 × 4 × 0 म्हणजे किती होईल, 1 × 4 × 0 म्हणजे 0, बरोबर आहे. आणि आता इथं काय केलं तुम्ही, -1 6 × 0 म्हणजे 0. म्हणजे आपण काय करायचं माहिती आहे का, की या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. कोणाकोणाचं, 1 2 3 केले, याचं आपण काय केली, ॲडिशन केली. गॉट इट. आणि आता लक्षात घ्या, आता काय करायचं, यातून मायनस करायचा, म्हणजे पहिले इकडल्या साईडने होऊन जाऊ द्यायचं, आता उलटं इकडून घ्यायचं, ठीक आहे. जसं तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व करता तसाच प्रकार आहे. फार काही नवीन नाही आहे किंवा फार काही कठीण नाही आहे, लक्षात घ्या. आणि आता काय करायचं, आता इकडून लक्ष द्या. पहा, आता इकडे तुम्ही ह्या व्हॅल्यू लिहिल्या का नाही, तर आता इकडून लिहिताना काय करायचं, पहिले पाहून घ्या. आता तुम्हाला हे इकडले 3 घ्यायचे आहे. 3 कसे घ्यायचे आहे तर पाहून घ्या. आता हे जे 3 तुम्हाला इथं घ्यायचे आहे, तुम्हाला ते हे असे 3 घ्यायचे. 1 घ्यायचा, हा 2 घ्यायचा आणि हा 3 घ्यायचा, समजलं. आता इकडले 3 घ्यायचे कसे, पहा 1 इकडून घेतला, 1 घ्यायचा आणि हा 3. या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करायची. काय होईल, 0 × 2 × -1 म्हणजे 0चे येईल. त्यानंतर इथं लक्षात घ्या, पुन्हा काय लक्षात येईल, पुन्हा इथं तुमच्या लक्षात येईल, ऑनलाईनवाले काय लक्षात येईल तुमच्या, तर ही जी व्हॅल्यू आहे जी मी तुम्हाला इथं सांगत आहे, पाहून घ्या. इथं काय होणार आहे, हा 0 होणार आहे. इथं पुन्हा लक्षात घ्या, प्लस येणार आहे. त्यानंतर हा किती होईल, 0 × 4 × 0 म्हणजे तुम्ही किती लिहिसानो, 0च लिहिसाल. आणि त्यानंतर 1 × 6 × 1 म्हणजे किती लिहिसाल, 6, बरोबर आहे. तो टॉपिक एकदम सोपा, एवढा काही फार काही कठीण नाही आहे, कोणालाही समजू शकते असा टॉपिक आहे. बट तुम्हाला सांगण्याची गोष्ट काय आहे, की जसं तुम्ही या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं, तसं तुम्ही या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून काय करा, ॲडिशन. तुम्ही जसं तुम्हाला सॉल्व करायचं काम नाही, तसं पाहताना तुम्हाला तसंच लक्षात येते. पाहून घ्या, हा 0 होते, हा पण 0 होते. 1 × 6 × 1 म्हणजे 6 होते. म्हणजे या डिटर्मिनंटचा आन्सर जे आहे ना ते -6 होते. म्हणजे तुम्ही हा डिटर्मिनंट तुम्ही घरी सॉल्व करून पहा, तुमच्या लक्षात येईल की याचा आन्सर -6च मिळेल. म्हणजे जेव्हा डिटर्मिनंट ट्रँग्युलर नसतो तेव्हा तुम्ही ही मेथड वापरू शकता. ओके, म्हणजे जेव्हा तुम्हाला काय असेल, जेव्हा तुमच्याकडे काय असेल, जेव्हा तो डिटर्मिनंट तुम्हाला काय नसेल, ट्रँग्युलर नसेल, तर तेव्हा तुम्ही या मेथडचा यूज करून काय करू शकता, डिटर्मिनंट काढू शकता 3x3च्या मॅट्रिक्सचा, बरोबर आहे. मग आता हा झाला विषय 3x3च्या मॅट्रिक्सचा. म्हणजे समजा 4x4चा मॅट्रिक्स आला, तर मग काय करू आपण, तर लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला 3x3साठी एक टेक्निक सांगितलं, सेम टेक्निक तुम्हाला 4x4साठी सांगितलं जाईल. पहा आता लक्षात घ्या, तुम्ही फक्त इथं 1 मिनिटासाठी लक्ष द्या. तुम्ही जर इथं लक्ष देसाल तर 4x4च्या मॅट्रिक्सचा सुद्धा तुम्हाला डिटर्मिनंट इझिली काढता येईल. पहा आता कसा. आता लक्षात घ्या, मी काय म्हटलं तुम्हाला, 4x4चा समजा मॅट्रिक्स आहे, पण जो ट्रँग्युलर नाही आहे, लक्षात घ्या. ओके, मग काय करायचं, तर इथं तुम्ही ऑब्झर्व केलं,
काय ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे आता आपण 4x4चा मॅट्रिक्स घेत आहे, ठीक आहे. आता 4x4चा मॅट्रिक्स आपण घेतला सध्या, ओके. आता हा जो 4x4चा मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये पहा आता काय होईल. मग आता इथे 4x4चा जो मॅट्रायसिस आहे त्या मॅट्रायसिसमध्ये काय विशेष आहे माहिती आहे का, तर याच्यामध्ये व्हॅल्यू जी आहे त्या अशा आहे पहा. त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू तुम्हाला इथं दिसेल तर त्या व्हॅल्यू अशा आहेत पहा. म्हणजे याच्यामध्ये 4x4चा एक मॅट्रिक्स आहे, त्या मॅट्रायसिसमध्ये पहिले एक चेक करायचं की तो जो त्यातला ह्याला ब्लॉकमध्ये लिहिता येते का. आता हा ब्लॉक काय प्रकार असते बा, तर हा ब्लॉक जो असते का नाही ऑनलाईनमध्ये, तर हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे जे आहे ना हे आता 2x2चे 4 ब्लॉक झाले, याला ब्लॉक म्हणतात. म्हणजे ओरिजिनल मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे पहा, ओरिजिनल मॅट्रिक्स आहे तुमचा 4x4चा, बरोबर आहे. पण याला काय करायचं, याला असं 4 ब्लॉकमध्ये याला डिवाईड करायचं. आता याच्यामुळे काय होईल, मग याला काय करायचं, मग आता हे 4मध्ये डिवाईड केलं तुम्ही, तर मग काय करायचं 1 2 3 4 असं तुम्ही डिवाईड केलं. म्हणजे जेव्हा 4x4चा मॅट्रिक्स तुमच्याकडे असेल तर तेव्हा काय करायचं लक्षात घ्या. म्हणजे सपोज तुमच्याकडे असा मॅट्रिक्स आहे, ए आहे, 0 आहे, 0 आहे, बी आहे. म्हणजे तुमच्याकडे काय दिला असेल, तुमच्याकडे तुम्ही त्याला ब्लॉक केल्यानंतर लक्षात घ्या हा ए बी आता काय ब्लॉक झाला एक, लक्षात घ्या. मग तो 2x2चा पण राहू शकतो, 1x1चा पण ब्लॉक राहू शकतो, लक्षात घ्या. मग आता 1 2 3 4 असे ब्लॉक आहेत, ओके. मग आता या 4x4च्या एक्झाम्पलमध्येच लक्षात घ्या, दुसरं सध्या मी सांगत नाही आहे तुम्हाला, डोंट वरी. हे 5x5 आहे का, नाही. 5x5 मध्ये ब्लॉक कसे करायचे तेही तुम्हाला सांगत, मी जेवढं सांगत आहे त्यावरच लक्ष द्या. एकच रिझल्ट सगळ्या ठिकाणी लागते असं नाही. तो मॅट्रायसिस किती बाय कितीचा आहे, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की सध्या रिझल्ट सांगत आहे सर हाच रिझल्ट बा आम्ही 5x5लाही अप्लाय करू शकतो, नाही. तर 5x5ला अप्लाय करताना कोणते प्रकारचे ब्लॉक होतात ते महत्त्वाचं आहे, ठीक आहे. थोडीशी घाई करू नका, टप्प्याटप्प्यात जर तुम्ही माझ्या अंडरमध्ये शिकले तर सगळ्याच गोष्टीचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. फक्त मी जे सांगतो त्यावर लक्ष द्या. आता सध्या 4x4चा मॅट्रायसिस आहे आणि त्याचे मी 4 ब्लॉक तयार केले 4 ब्लॉक तयार. आता तुम्ही एक ऑब्झर्व करा, काय ऑब्झर्व केलं तुम्ही इथं, की समजा सपोज खालचा आणि वरचा ब्लॉक 0 आला, लक्षात घ्या. किंवा असं केस नाही आहे, एक कोणती केस आहे ती इथं तुमच्याकडे ए आहे, 0 आहे, इथं तुमच्याकडे बी आहे आणि इथं तुमच्याकडे सी आहे. म्हणजे आता इथं काय केलं तुम्ही, इथं लक्षात घ्या इथं फक्त वरचा ब्लॉक 0 आहे किंवा तुमच्याकडे खालचा ब्लॉक 0 आहे, बरोबर आहे. इथं ए आहे, बी आहे, सी आहे, 0 आहे. म्हणजे आता लक्षात घ्या तुम्हाला इथं काय लक्षात, इथं सी घेऊन घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता पहा, आता इथं मी काय म्हटलं तुम्हाला, आता पहा इथं ए सी आहे तुमच्याकडे, इथे ए सी आहे, इथे ए सी आहे. म्हणजे खालचा वरचा ब्लॉक 0 आहे किंवा वरचा ब्लॉक 0 आहे किंवा खालचा ब्लॉक 0 आहे. तर अगेन हा कन्वर्ट झाला कशामध्ये, ट्रँग्युलर मॅट्रायसिसमध्ये. लक्षात घ्या खालचा वरचा ब्लॉक 0 आहे, इथं वरचा ब्लॉक 0 आहे, तर खालचा ब्लॉक 0 आहे. म्हणजे हा कन्वर्ट झाला कशामध्ये, ट्रँग्युलर मॅट्रायसिसमध्ये. आणि जर हा ट्रँग्युलर मॅट्रायसिस बनला, हा ब्लॉक जो आहे ना हा ब्लॉकचा ट्रँग्युलर मॅट्रायसिस बनला, मग या केसमध्ये याचा डिटर्मिनंट कसा आहे ते माहिती आहे का, तर या केसमध्ये याचा डिटर्मिनंट कसा काढसान, द डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाय बाय डिटर्मिनंट ऑफ सी. म्हणजे जर तुमच्या लक्षात आलं की तुम्ही याला ब्लॉकमध्ये पहिले कन्वर्ट करा, 4x4चा असेल त्याला ब्लॉकमध्ये कन्वर्ट करा. ब्लॉकमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला जर असं दिसते की खालचा ब्लॉक किंवा वरचा ब्लॉक किंवा दोन्ही ब्लॉक 0 आहेत, समजून घ्या. तर तेव्हा तो बनन कोणता, पुन्हा ट्रँग्युलर मॅट्रायसिस बनन. आणि ट्रँग्युलर मॅट्रायसिसचा डिटर्मिनंट कसा काढसान, याचा डिटर्मिनंट मल्टिप्लाय बाय याचा डिटर्मिनंट, बरोबर आहे. म्हणजे आता ह्या दोघांचा डिटर्मिनंट काढणं सोपंच आहे, ठीक आहे. मग आता डिटर्मिनंट कोणाचा घेसान, पहिल्या या बॉक्सचा, याचा डिटर्मिनंट तुम्ही काढताना कसा डिटर्मिनंट काढताना सांगा मला, बोला. याचा डिटर्मिनंट काढा म्हटलं मी, कसा काढसान, 4 - 6, बरोबर आहे. म्हणजे याचा डिटर्मिनंट तुम्ही इझिली काढू शकता. याचा डिटर्मिनंट किती म्हटलं मी तुम्हाला, 4 - 6, म्हणजे आन्सर किती आलं तुमचं, -2, बरोबर आहे. आणि त्यानंतर याचा डिटर्मिनंट किती काढसान, -4 मायनस किती झाला, 6, बरोबर आहे. हा झाला -4 - 6, म्हणजे किती होईल हो सांगा मला, -10, बरोबर आहे.